everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे, ready झालो आहे 24 hours duty साठी. रचना आहे किचन मध्ये, नाहीसा थोड्याच वेळात उठणार आहे आणि यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Good morning. So normal routine start झाला आहे. टिफिन रेडी झाला आहे ऑलमोस्ट रेडी झाला आहे आणि आज काय ब्रेकफास्टला चपाती. सो यस टिफिनमध्ये काय आहे हे नक्की तुम्ही आजच्या टिफिन सिरीजमध्ये बघाल. सो सनी सकाळीच गेला हॉस्पिटलला आणि नायसाची पण आज स्कूल आहे, सॅटर्डे, बट तरी तिची स्कूल आहे कारण मध्ये महाशिवरात्री होतं म्हणून त्या दिवशी त्यांना सुट्टी होती आणि आता नेक्स्ट वीकपासून तिची एक्झाम चालू आहेत म्हणून मग त्यांनी आज स्कूल ठेवली आहे. बट इट्स गुड की ती स्कूलला जाते तर मला माझी बाकीची कामं वगैरे करता येतात. मला सुद्धा ॲक्च्युली जायचं आहे सामान भरायला कारण खूप दिवस झालेत, सामान सुद्धा संपतंय. सतत स्विगी किंवा झेप्टोवरनं मी मागवते, बट मग ते कसं थोडं थोडं मागवते. बट एकदाच मला सामान भरायचं आहे म्हणून मग वहिनींना सुद्धा विचारलं, मग ते आपण बोलल्या की चल मला सुद्धा भरायचं. मग आम्ही मोस्ट प्रोबेबली आता डीमार्टमध्ये जाणार आहोत. सो मी फटाफट आवरते, नायसा येण्याच्या आधी मला घरी यायचं आहे. रेडी होण्याच्या आधी मला तुमच्याबरोबर एका प्रोडक्टचं रिव्ह्यू शेअर करायचं आहे जे मी आता नुकतंच मागवले आणि मला पर्सनली ते एवढं आवडलंय आणि जेव्हा जेव्हा मी त्या ब्रँडचे प्रोडक्ट्स मागवले मी तुमच्याबरोबर ते शेअर केले जेणेकरून तुम्ही सुद्धा ते मागवू शकतात. सो मी ज्या ब्रँडबद्दल बोलते ती आहे झूक. सो झूक तुम्हाला माहितीच असेल, माझ्याकडे मेजॉरिटी माझे जे बॅग्स आहेत ते झूकचे आहेत कारण झूक इज अमेझिंग. ज्यांना माहित नाही मी त्यांना सांगते, झूक हा एक इंडियन ब्रँड आहे, पेटा अप्रूव्ड आहे आणि क्रुएल्टी फ्री प्रोडक्ट्स हे वेगिन आहे आणि ह्यांचे जे प्रिंट्स आहेत ना ते अमेझिंग आहेत. द बेस्ट पार्ट ऑफ दिस ब्रँड म्हणजे हे तुम्हाला खूप स्पेस देतं. आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या बॅग्स मी त्यांच्या घेतलेल्या आहेत, पण मला ही एक बॅकपॅक मागवायची होती आणि फायनली ती मला मिळालेली आहे. ह्याची इव्हन तुम्ही प्रिंट बघू शकतात किती अमेझिंग आहे. ऍक्च्युली प्रिंटवरूनच आपण समजू शकतो की ही आहे झूकची बॅग. जे पण ऑफिस गोवर आहेत त्यांच्यासाठी ही बॅग जी असणार आहे ती अमेझिंग असणार आहे कारण ह्यात तुम्हाला एक सफिशियंट प्लेस मिळते तुमच्या सगळ्या काही गोष्टी ठेवण्यासाठी. ह्या बॅकपॅकला पुढे 2 त्यांनी पॉकेट्स दिलेले आहेत जिथे तुम्हाला जे हवे ते छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतात आणि बऱ्यापैकी मोठे आहेत ते दोन्ही सुद्धा पॉकेट्स. हँडकर्चीफ ठेवू शकतात किंवा पेन ठेवू शकतात, छोटीशी डायरी ठेवू शकतात. त्यानंतर इथे त्यांनी 2 कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. सो दिस इज फर्स्ट कंपार्टमेंट. आता इथे मी थोडंसं सामान ठेवून तुम्हाला दाखवतेय. आतमधल्या कंपार्टमेंटमध्ये इथे एक झिप सेक्शन आहे जिथे तुम्ही तुमचं वॉलेट किंवा की किंवा पॉवर बँक ह्या सगळ्या काही गोष्टी ठेवू शकतात. सो एवढी त्याला पूर्ण एक स्पेस आहे आणि इथे तुम्हाला बाकीचे तुमचे बुक्स, मोठे डायरीज जे असतील किंवा नॉवेल्स, तुम्हाला जे काही ठेवायचे ते तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर द सेकंड सेक्शन त्यांनी जो दिलेला आहे तो आहे लॅपटॉपसाठी. इकडे 15.6 इंचेसचा तुमचा जो लॅपटॉप आहे तो इझिली यात फिट होऊ शकतो आणि माझा सुद्धा एकदम मस्त फिट झालेला आहे. त्यानंतर जे पाठीमागचं सेक्शन तुम्ही बघू शकता त्याला त्यांनी 2 स्ट्रॅप्स दिलेले आहेत बिकॉज दिस इज अ बॅकपॅक आणि एकदम ब्रॉड आहे जेणेकरून आपल्या खांद्यावरती सुद्धा ते इझिली राहील. तर तुम्ही पाठीमागे जर बघू शकतात एक पॅडेड बॅक पॅनल दिलेलं आहे जेणेकरून आपल्या बॅकला सुद्धा एक कम्फर्टेबल फील मिळेल आणि एक इकडे बेल्ट दिलेला आहे म्हणजे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल वगैरे करत असाल, तुमच्याकडे ट्रॉली बॅग असेल तर तुम्ही त्या ट्रॉली बॅगवर तुमची ही जी बॅग आहे ती लावून इझिली त्याला मूव्ह करू शकतात. देन बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता 2 कंपार्टमेंट्स दिलेले आहेत जिथे तुम्ही तुमची जी बॉटल आहे पाण्याची ती ठेवू शकता. सो दिस इज हाव दिस bag is comfortable,
कन्व्हिनियंट आणि इझी टू मूव्ह आणि त्याचबरोबर खूप सारे स्पेस, खूप काही गोष्टी एकाच वेळेस तुम्ही कॅरी करू शकतात. सो ऑफिस गोवर्ससाठी खरंच ही खूप अमेझिंग आहे. सो जर इन केस तुम्हाला ही बॅकपॅक ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. प्लस तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला 10% ऑफ मिळेल आणि माझा कुपन कोड आहे BRachna10 ज्याचं तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकत असाल आणि प्लस डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन आहे. अँड ट्रस्ट मी, दिस इज अमेझिंग. मी जेव्हा कधी तुम्हाला झूक रिकमेंड केलेलं आहे ते नेहमी मनापासून रिकमेंड केले, कारण हा जो ब्रँड आहे माझ्या स्वतःच्या खूप मनाच्या जवळ आहे आणि ह्यांचे जे बॅग्स आहेत ते खरंच खूपच छान आहेत. मेन म्हणजे आपण ह्यांच्या बॅगमध्ये ना कोणतीही तुम्ही बॅग घ्या त्यात तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत ते इझिली आणि एकदम प्रॉपर वेनी ऑर्गनाइज करू शकतात. तो तुमचा जो लॅपटॉप असेल किंवा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या एकदम सेफली ह्या बॅगमध्ये राहणार आहेत आणि तुम्ही इझिली ह्याला घेऊन मूव्ह करू शकतात. सो चला मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्कीच जाऊन चेक. सो मी आणि वहिनी आलो डीमार्टला. वहिनी खूप शॉपिंग करणार आहेत ना. ते त्यांच्या मुलाच्या एक्झामची तयारी करतायत. एक्झामचं खाऊ हे पॅक करायला लागेल आपल्याला. हे बघा ह्या वहिनी आहेत ना, वहिनी स्वतःची गाडी विसरल्यात. म्हणजे ही ट्रॉली कुठेतरी विसरून आता शोधतायत. म्हणजे तुम्ही असं कसं फिरू शकतात ट्रॉली सोडून. म्हणजे तर सगळ्या गल्ल्यांमध्ये आता जाणार आहेत. कुठे पार्क केले बघा गाडीला. बिचारे मगासपासून फेऱ्याच मारतायत, गाडी शोधतायत. डीमार्टचं हे बघा ना किती क्यूट आलंय. मी एक फोटो काढून ताईला पाठवणार आहे. किती सही आहे हे व्हील्स वाला. कितीला आहे हा? फक्त 500 ला, तो 300 ला. 300 ला आहे हा. 500 वाला भारी आहे बघ ना. मस्त आहे ना. मी इथे फोटो काढला, इथे ह्याचा फोटो काढला मी ताईला पाठवायला. म्हणजे तुमची ट्रॉली कोणतरी घेऊन गेलाय. एक तर मला माहित पण नाही तुम्ही काय काय भरलंय त्यात. मेन ट्रान्सपरंट बॉटल आहे वरती. फेर ते म्हणतात कोणीतरी माझं बिल भरलंय. तुमचं कशाला बिल भरते आता. जर तुम्ही बोलाल परत सगळीकडे फिर. बघ ना, मी इथून हे घेतलं मग मी ते प्राइस बघायला तिकडे गेले. मगासपासून तिथेच गोल गोल फिरतायत. मागच्या 10 मिनिटांपासून शोधतायत. आता तुम्ही हेच घेऊन चला घरी. कुठे तिकडे जाऊन या ना. हे बघा हा जिथे होती तिथे बघतच नव्हते, कुठे दुसरीकडेच बघत होते. सो फायनली मी घरी आलेली आहे आणि नायसा मॅडम मला हेल्प करतायत. नाही दे, ठेवते मी ते पण. आले माझे गोंडू. ए गोंडू, दीदी कधीपासून थांबली आहे. कुठे जायचं? गार्डन मध्ये जायचं. अगं मलाच पहिल्यांदा एवढा आवाज येतो. आय गेस ते बर्थडे असेल त्याचा. थांब, तिला खाली उतरो. ए गोंडा, जायचं ना आपण गार्डन मध्ये जायचं ना. बाबा आहे का तुझ्याकडे? सगळंच असतं तुझ्याकडे. दाखव हे काय. तरी पण हे आहे त्याची बँड पण वाजवली. आम्ही पण गाडी घेतली पण ती गाडी गाडीतच राहिली ना. म्हणजे हे छोट्या गाड्या आवडतात. कधीपासून बनवले ज्ञाना आणि सावीसाठी. हे बंडा
घुसला तिने. मी टाकू बाबू? एने आना, एने आना. मी टाकू, मी टाकू. कष्ट बघ ना. दाखवू कशी घातली. फिनिश झालं. आता भाती खायचे बाबू. ये मी देऊ तुला. गोंडू काय काय सायकल आहे. कशी चालवते अशी. बाबा जोरात आहे. वाव मंकी पॅन्डा आहे ना. दीदी दाखव ना. तिकडे कुठे गेली नायसा. वाव कोण कोण आहे. लायन, टायगर, मंकी. कॉल गाबुली. गोंडाच्या आली, गोंडूच्या आली ना. गोंडू येणार. किती मस्ती केली माकडे. हा माकडे किती मस्ती केली दीदी बरोबर. दीदी गोंडू मस्तीच मस्ती ना. येणार तू परत. हा परत या. आपण परत मज्जा करू. मस्त मस्त स्लाइड मध्ये बसायला जाऊ. ओके. सो वाजले आहेत आता 12. ॲक्च्युली अबी त्यांच्या पूर्ण फॅमिली इथे गेलेले लग्नाला गावात. म्हणून मग फॅमिली इथे थांबलेली ज्ञानाबरोबर. दोघींनी एवढी मस्ती केली आहे ना. मी आणि फाल्गुनी जेवलो वगैरे आणि आम्ही एवढे थकलो होतो दोघी. आम्हाला दोघींना पण एवढं झोप. आणि ह्या दोघींची एनर्जी नेक्स्ट लेवलची. आता नायसा ज्ञाना जायला पण रेडी नव्हती. बिचारी रडत गेली आहे. तर ठीक आहे. आजचा दिवस हा असाच गेलेला आहे. संध्याकाळी इव्हन आम्ही तिकडे जाऊन गेलो काका काकीकडे. सो चला हा ब्लॉग आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.